झी 24 तास एक पाऊल पुढे। याच विषयावर आपण अधिक चर्चा करूयात। निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आपल्या सोबत आहेत। सर, आपण बघितलं बोफोर्सचे अगस्ता घोटाळे नवीन नाहीयेत, मात्र अत्यंत गंभीर असा विषय आहे। कशा पद्धतीने पाहता आपण या अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या घोटाळ्यासंदर्भात? सर्वप्रथम जसं आपण अगदी बरोबर म्हटलंय की हा काही सोपा विषय नाही, अत्यंत गंभीर विषय आहे। प्रश्न आहे की हे हेलिकॉप्टर मागणी कोणाकरता होते? राष्ट्राचे राष्ट्रपती, पंतप्रधान असे मोठे मोठे लोक ह्या हेलिकॉप्टर्समध्ये बसणार होते। ह्याची आवश्यकता का पडली? कारण सध्यापर्यंत आपल्याकडे रशियन मेड जे आहे मी-8 आणि मी-17 हेलिकॉप्टर त्याचा आपण वापर करतो। त्याची बदली करता स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप जे आहे, जे पंतप्रधान वगैरेचे रक्षक घेतात, त्यांच्याकडून मागणी होती की नवीन हेलिकॉप्टर आले पाहिजे आणि ह्याची ती पूर्ण प्रक्रिया सुरू झाली। त्यांनी मग जगामध्ये शोध केला की कोणते हेलिकॉप्टर आपल्याला असले पाहिजे। त्यामधून ह्या हेलिकॉप्टरची निवड केली गेली। त्यावेळेला आवश्यकता अशी होती की हेलिकॉप्टर जे आपण भारतामध्ये घ्यायला इच्छितो आहे ते कमीत कमी 6000 मीटर वरते, म्हणजे जवळपास 18000 फुटाच्या वरतेपर्यंत उडण्यास सक्षम असलं पाहिजे, अशी एक आवश्यकता होती। घोटाळा कुठे सुरू झाला? हा घोटाळा झाला की अशा पहिले जे लोक ऑर्डर करतात, हे आम्हाला कोणत्या प्रकारचं हेलिकॉप्टर आहे, किती हवी आहे, किती त्याची बसण्याची संख्या, ह्या सगळ्या जेव्हा आपण तयार करतो तेव्हाचा घोटाळा सुरू होतो। आपल्याला माहीत असतं की जगामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे असल्या प्रकारचे हेलिकॉप्टर तयार केले जातात, आणि मग आपण ते टाकतो जिथून आपल्याला कमिशन मिळायची आवश्यकता असेल। तर पहिली टप्पा तो हाच आहे भ्रष्टाचाराचा की हाऊ टू फ्रेम युअर रिक्वायरमेंट्स। नंबर 2 की जेव्हा आपल्याला माहीत असतं की अमक्या अमक्या कंपनीकडे हे सामान आहे, किंवा हा हेलिकॉप्टर आहे, किंवा ही गन आहे, किंवा ही रणगाडी आहे, मग ते नेगोशिएशन सुरू होतात। ह्या घोटाळ्यामध्ये काय झालंय की जेव्हा माहीत झालं की 6000 मीटरवरती उडायची आवश्यकता आहे आणि हा पर्टिक्युलर हेलिकॉप्टर ज्याचा ऑर्डर दिला आपण इटलीमधून, ह्याची क्षमता जी आहे 4500 मीटरपर्यंत आहे, म्हणजे मग तिथे ती क्षमता कमी करण्यात आली की ठीक आहे, आम्हाला ती नाही मिळत ना, आम्हाला इतकी चालती। इथे हा घोटाळा झाला, हा पैसा इथे दिला गेला आणि मग तिथे शोध केला गेला की ह्या कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्या ह्या प्रकारचे हेलिकॉप्टर आपल्याला विकतात आहे। त्या स्वित्झर्लंडमध्ये आहे, इटालियनमध्ये आहे, त्यांचे एजंट दिल्लीला आहे, त्यांचे देशात ब्रिटनमध्ये आहे, आणि ह्या प्रकारची जेव्हा सुरुवात होती मग ते आपल्या इकडच्या अधिकाऱ्यांना सोपतात की तुम्ही अमक्या अमक्या प्रकारच्या हेलिकॉप्टरला ठीक आहे असे तुम्ही सर्टिफिकेट द्या। मला वाटतं की हा जो घोटाळा जास्त होतो हा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये जास्त होतो। मी स्वतः या विभागामध्ये काम केलेलं आहे, मी आर्मी हेडक्वार्टरमध्ये काम केलं आहे, कोटी रुपयाची आम्ही विक्री घेतलेली आहे, मला माहीत आहे सगळं काय आहे। जास्त करून जो घोटाळा होतो हा MOD मध्ये होतो। नेगोशिएशन सगळे हे लोक बाहेर करतात, जे सिव्हिलियन्स असतात तिथे बसतात आहे आणि ते डील करतात। मग ते नेगोशिएशनच्या बाहेर, कॉन्फरन्स रूमच्या बाहेर त्यांची अगोदर सेटिंग असती की तुम्ही इतकं म्हणा, आम्ही मान्य करू, आणि त्याच्यामध्ये समजा काही अवघड येते तर मग ते सैन्य दलाच्या किंवा वायुसेनेच्या किंवा कोणत्याही दलाच्या अधिकाऱ्यांना म्हणतात की तुम्ही ह्या प्रकारची मागणी करा, किंवा अमक्या प्रकारचा हेलिकॉप्टर आपल्याकडे नाही आहे, तुम्ही ह्याला सर्टिफाईड करा। हा जो घोटाळा आहे हा तिथे झालेला आहे। शेवटी चंदीगडच्या कंपनीचं नाव आलं कसं? कारण की आपण जर पहा तर वायुसेनाचे अनेक लोक तिथे कामं करतात, खूप दिल्लीला अनेक हे लोक आहेत, यांचं एक नेटवर्किंग चाललंय भारतामध्ये। परंतु दुष्परिणाम काय होतात आहे? हा हेलिकॉप्टर जरी सर्वात चांगला असा, अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना स्वतःला पण हेलिकॉप्टरची आवश्यकता होती, पण त्यांनी कॉस्ट एस्केलेशनचे कारण की किंमत फार जास्त आहे आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे हेलिकॉप्टर त्यांच्या मापदंडात बसत नाही, म्हणून त्यांनी ते घेतले नाही। मग भारतातून कुठून आले? कारण की अमेरिकेपेक्षा जास्त भारतातली भौगोलिक स्थिती जास्त खराब आहे। सियाचिन ग्लेशियर फक्त जगामध्ये भारताकडेच आहे, कारगिल सारखा क्षेत्र भारतामध्येच आहे। इतर जे मोठे मोठे, फक्त भारतच एक देश जगामध्ये अशा आहे जिथे की 18,000, 19,000, 20,000 फुटाच्या वरती सैनिक काम करतात आणि तिथे हेलिकॉप्टरची आवश्यकता पडते। ह्याकरता मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी पाहून आणि दुसरी कंपनी नसताना हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणाला किती मिळालेले आहेत हे तुम्हाला जास्त माहीत आहे, सर्व लोकांना माहीत आहे, कोणत्या लोकांचं नाव येतात आहे, पण आपण पहा याच्या अगोदर पण झाला होता। त्यावेळेला नेव्हलचे सैन्यप्रमुख, प्रमुख आणि त्यांच्या नातेवाईकांची नाव आली, म्हणजे कुठे ना कुठे हे धागेदोरे असतात। जरी पैसा नसला तरी हे म्हणतात तुम्ही अमक्या अमक्या प्रकारची मशिनरी आम्हाला तुम्ही द्या, किंवा जगामध्ये कोण आहे तुम्ही त्यांच्याशी बोला, तुम्ही त्यांच्याशी सेटिंग करा
आम्ही तुम्हाला हे ऑर्डर असे देऊन देऊ. हा घोटाळा इथे होतो. खरंय. त्याच्यामध्ये सेनाध्यक्षांचं नाव घेतात हे कुठपर्यंत आहे? खरंय सर, तुम्ही जे सांगताय की घोटाळा नेमका कसा झाला असेल, ही जी सगळी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया कशी घडते किंवा खरेदीच्या वेळेला कशा प्रकारे हा सगळा व्यवहार होतो. मात्र त्यावेळेचे जे वायुदल प्रमुख आहेत त्यांचंही नाव याच्यामध्ये आहे असं म्हटलं जातंय. कितपत शक्यता आहे की त्यांचा सुद्धा यात सहभाग असू शकेल? मला वाटतं जरी त्यांचा सहभाग प्रत्यक्ष नसेल तरी पण त्यांच्या नातेवाईकांचा समावेश ह्या नावांमध्ये आहे आणि त्यांनी सेटिंग कुठेतरी केली असेल. हे आवश्यकता नाही आहे की वायुसेना प्रमुखाचं नाव आलं म्हणून ते असतीलच. प्रश्न हा येतोय की शेवटी जेव्हा त्यांनी वायुसेनेच्या प्रमुखांचं कारभार घेतलं, ही माहिती त्यांच्याकडे होती की अमक्या अमक्या प्रकारचं हेलिकॉप्टर मी घेणार आहे. कारण की शेवटी जरी ते पंतप्रधान वापरतील किंवा राष्ट्रपती वापरतील किंवा रक्षामंत्री वापरतील, त्याला चालवणारे लोक, त्याला मेंटेन करणारे लोक वायुसेनेचेच आहे ना. बरोबर. ही जी संपत्ती आहे ही वायुसेनेच्या हातामध्ये येणार आहे. तर हे ते म्हणू शकत नाही की मला माहित नव्हतं किंवा मला काही माहित नव्हतं. हे अशक्य आहे, असंभव आहे, खोटं बोलतात ते. बरोबर. त्यांचा हास प्रत्यक्ष पैशामध्ये नसेल परंतु त्या प्रक्रियेमध्ये असेल आहे. शेवटी तो हेलिकॉप्टर अगोदर 3 आलेले आहे, 4 अजून आलेले आहे. बरोबर. आणि फक्त 5 पैसे यायचे होते. खरंय. जेव्हा हेलिकॉप्टर आले त्यावेळेलाच हे का नाही म्हटलं गेलं की ह्या हेलिकॉप्टरच्या आणण्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे. ते आले कसे? आतापर्यंत तुम्ही चूक कसे बसला? खरंय. आतापर्यंत रक्षा मंत्रालयाने हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सर. आपण त्यावरती चर्चा करणार आहोत आणि कशा प्रकारे हा व्यवहार झाला किंवा कशी दलाली दिली गेली यावरही आपण चर्चा करूयात. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.